आजच्या या क्षणी विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, रोखण्यास वाट माझी वादळे होते आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना माझ्या पसंत नाही, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना माझ्या पसंत नाही. आदरणीय के मोरे साहेबांचं जीवन कवी साहित्यिक आईन निर्माणी वसाहत येथे ते सर्व्हिसला होते आणि त्यांचं जीवन काहीसरी असं होतं. के मोरे साहेब जरी आज आमच्यात नसले तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे कविता संग्रह प्रकाशन सोहळ्यानिमित्त आज त्यांच्या पश्चात असलेल्या त्यांचा परिवार, त्यांची 2 मुलं, पत्नी आयुष्यमती केसरताई मोरे, त्यांची मुले आयुष्यमान दीपक मोरे, आयुष्यमान आनंद मोरे यांनी त्यांच्या कविता संग्रह प्रकाशन सोहळ्यानिमित्त आमची के मोरे साहेबांसोबत वैचारिक भेट घडवून आणलेली आहे. त्यामुळे मोरे परिवाराचे मी कौतुक व आभार मानून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मनोहर जाधव सर, आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत, तसेच विचारमंचावर उपस्थित माननीय NZ पडवीकर सर, माननीय जयसिंग वाघ सर, माननीय साळवे सर, माननीय दुग्धीप कोसिते सर, माननीय केसरताई मोरे, माननीय सुहासिनीताई वानखेडे यांना मी विनंती करते की त्यांनी महापुरुषांना माल्यार्पण करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी. एक साहित्यिक आणि आता देखील आहेत या ठिकाणी ते आज उपस्थित आहे, ते म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यातील जयसिंग वाघ सर, यांचा परिचय म्हणजे यांनी 8 चळवळीतील पुस्तकांचे प्रकाशन केलेले आहे, मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. यांच्या माध्यमातून विविध साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन झालेले आहे. 13व्या फुले आंबेडकरी साहित्य संमेलनाचे हे अध्यक्ष. परत येईल वार्धक्य हेच ते विसरते, जन्म आणि मरण कोण यातून सुटला, जन्म आणि मरण कोण यातून सुटला, हा निसर्गाचा नियम सांगा कोणी मोडला, नका हसू कोणा गर्व नका धरू, नका हसू कोणा गर्व नका धरू, जगावे दुसऱ्यासाठी फुकट नका मरू, जगावे दुसऱ्यासाठी फुकट नका मरू. प्राध्यापक डॉक्टर जतीन पेढे सर, मंचावर उपस्थित साळवे सर, कोसुदे सर, आता ज्यांचं भाषण आपण ऐकलं पडवीकर सर आणि मोरे कुटुंबातील सर्व मंडळी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी या कार्यक्रमा ठिकाणी रिक्षाने आलो आणि त्या रिक्षामध्ये काही महिला होत्या. त्या रिक्षावाल्याने मला समोरच सोडलं. त्यातली एक महिला अशी म्हणाली, हो मायवा एवढ्या पावसात कोणी लग्न ठेवलंय मला. ह्या महिला असं वाटलं त्या ठिकाणी एखादं लग्न समारंभात आहे का. मी सांगितलं की नाही, भाषणाचा कार्यक्रम अलीकडं एखादं पुस्तक प्रकाशन करावं तर श्रोते मिळत नाही. पुस्तकाचं प्रकाशन कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये होतं.
आणि या ठिकाणी मोरे साहेबांच्या पुस्तक प्रकाशनाला एवढे लोक आलेले आहेत की खरंच ती बाई म्हणते मी खरं लग्न आहे. खरंच मला असं वाटायला लागलं की खरं लग्न आहे. गाण्याचा कार्यक्रम आहे, एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने लोक मोठ्या मोठ्या वक्त्याला सुद्धा ऐकायला येत नाही. तिथं मोरे साहेबांच्या पुस्तकाबद्दल आपण आला याच्यावरून मोरे साहेबांची महत्व किती आहे, मोठे पण किती आहे याची साक्ष म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. बंधुआंनी भगिनींनो, आज स्वातंत्र्य दिवस आहे. सकाळी स्वातंत्र्य दिनाबद्दल एक भाषण झालं. त्याच्यानंतर नूतन मराठा कॉलेजमध्ये संविधान जागर करंडक स्पर्धा ही महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेचं उद्घाटनपर भाषण केलं आणि आजच्या दिवसाचं तिसरं आणि शेवटचं भाषण तुमच्या समोर करण्याची संधी मला मिळाली. हे सांगण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस केंद्र सरकारने संविधान पुनर्विलोकनाच्या अनुषंगाने निर्णय घेतला होता त्यावेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये माझे एका दिवसामध्ये 6 भाषणांचं आयोजन झालं. त्यातलं एक भाषण औरंगाबाद फॅक्टरीमध्ये मोरे साहेबांनी आयोजित केलं. त्यांना मी सांगितलं की साहेब आता एका दिवसामध्ये 6 भाषण आहेत, हे कसं अटेंड व्हायचं, तुमच्या कार्यक्रमामध्ये मी नेमकं किती बोलायचं. त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका, पहिलं भाषण तुमचं होतं, अजिबात काळजी करू नका, तुम्ही कार्यक्रमाला या, भाषण करायला लगेच निघून जा. असं ज्यावेळेस त्यांनी म्हटलं त्यावेळेस मला मोठी प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाला आलो, साहेबांनी पहिलं भाषण मागे ठेवलं, भाषण संपलं आणि मी पुढच्या कार्यक्रमाला गेलो. म्हणजे सुरुवातीचंही भाषण तुमच्या ठिकाणी केलं आणि आता शेवटचं भाषण. माझ्या आयुष्यामध्ये जे काही भाषणाच्या संधी मला उपलब्ध झालेल्या आहेत याच्यामध्ये सर्वाधिक संधी उपलब्ध करून देण्याचं काम या जळगाव जिल्ह्यामध्ये जर कोणी करून दिलं असेल तर ते माननीय पीएम मोरे. औरंगाबाद फॅक्टरीमध्ये खूप भाषणं आणि झाली ती केवळ मोरे साहेबांनी. अलीकडे आपण बघतोय तर ते खरं सांगतो की एखाद्या चळवळीमध्ये काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कार्यकर्ते मिळत